नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। बारामती लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर काटेवाडीत आनंद, काटेवाडीकरांनी उभारली विजयाची गुढी। सुनेत्रा पवारांच्या भाऊजे शशिकला घोगरे नंदेसाठी आता मैदानात। सुनेत्रा पवारांच्या मुळशी तालुक्यातील सोसायटी भेट दौऱ्यादरम्यान शशिकला घोगरेंकडून भाऊजे सुनेत्रा पवारांसाठी मतदान करण्याचं आवाहन। खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्याला अमोल कोल्हेंची हजेरी। कोल्हेंकडून मोहिते पाटील कुटुंबियांना शुभेच्छा। घड्याळ गेलं, वेळ जुळली नाही, पण वधूवराच्या सुखाची तुतारी वाजावी। खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्यात अमोल कोल्हेंचा टोला। मंगल कार्यालयात वाचाळवीरांसारखं बरळणं योग्य नाही, कोल्हेंच्या टोला लगावण्याच्या उखाण्याचा आढळराव पाटलांकडून समाचार। वर्धा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून अमर काळे 2 एप्रिलला अर्ज दाखल करणार, शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता। रत्नागिरीच्या खेडमध्ये लागलेल्या बॅनरची जिल्ह्यात चर्चा, सूड घेणाऱ्यांनी मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये। पोस्टरवर रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांचा फोटो, राजकीय बॅनरमुळे मात्र प्रशासनाची तारंबळ। हेमंत पाटलांना महायुतीतून उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपमध्ये नाराजी, उमेदवार बदलून देण्याच्या मागणीसाठी उद्या तानाजी मुटकुळेंच्या नेतृत्वात भाजपचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। अखेर शिंदे गटाचे श्रीरंग बारणे, अजितदादा गटाच्या शेळके यांच्यात दिलजमाई, बारणेंनी आमदार सुनील शेळकेंच्या निवासानी घेतली भेट। मावळ लोकसभा उमेदवारीवरून आमदार सुनील शेळकेंनी बारणेंच्या उमेदवारीला दर्शवला विरोध। दिंडोरी लोकसभेतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भास्कर भगरेंना नाशकातील वणीच्या जगदंबा मातेचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। भगरेंकडून तुतारीच्या आवाजात अनौपचारिक प्रचाराला सुरुवात झाली। हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांविरोधात भाजपची घोषणाबाजी, भाजप अंगार है बाकी सब भंगार है अशी घोषणाबाजी। या बैठकीत रामदास पाटील आगे बढ़ो अशा घोषणा। धुळ्यात अजित पवार गटाच्या बैठकीत राडा, मंत्री अनिल पाटलांसमोर कार्यकर्त्यांची उघड नाराजी, कार्यक्रमामध्ये दडपलं जात असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। आमचा दादा लढणारा पळणारा नाही, रोहित पवार यांच्या समर्थनार्थ इंदापूर तालुक्यातील रणगाव येथील तरुणांनी गाडीवर लावले पोस्टर। नाशिकमधून उमेदवारी जाहीर नसताना हेमंत गोडसेंकडून प्रचाराला सुरुवात, गोडसेंकडून महायुतीच्या नेत्यांचे फोटो असलेल्या पत्रकाचं वाटप। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊतांकडून जोरदार प्रचार सुरू, विनायक राऊतांचा खळा बैठकांवर जोर। धैर्यशील मोहितेंची सोलापूरच्या कुर्डुवाडीत काँग्रेसच्या इफ्तार पार्टीला हजेरी, भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने धैर्यशील मोहिते नाराज, तुतारीवर माढ्याची निवडणूक लढणार असल्याची चर्चा। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंकडून चंद्रकांत खैरेंचा सत्कार, दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पेढा भरवला। बागेश्वर महाराजांना अटक करा, भंडाऱ्यातील धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या वादग्रस्त विधानानंतर वातावरण तापलं, बाबा जुमदेव महाराजांबद्दल वक्तव्य केल्याने पोलिसात तक्रार। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी संदीपान भुमरेंच्या मुलाचं नाव चर्चेत, महायुतीकडून विलास भुमरेंसह भागवत कराड, विनोद पाटलांचंही नाव चर्चेत। नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा विजय मिळावा, खासदार प्रताप चिखलीकरांना निवडून आणण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार। ज्योती मेटेंची शरद पवारांसोबत चर्चा, शरद पवार गटात बीडच्या उमेदवाराबाबत 2 मतप्रवाह, एका गटाचा सुनावणीसाठी तर दुसऱ्या गटाची मेटेंसाठी आग्रही मागणी। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निलेश लंकेंनी घेतली काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांची भेट, मध्यरात्री थोरात आणि निलेश लंकेंमध्ये 1.5 तास चर्चा। नवनीत राणांच्या नामांकन अर्जासंदर्भातील पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो नाही, नवनीत राणांच्या शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पोस्टरवर महायुतीच्या नेत्यांबरोबरच राज ठाकरेंचाही फोटो लावण्यात आला होता। सुनेत्रा पवारांनी बावधनमधील भाजपच्या कार्यालयाला दिली भेट, कार्यालयाला भेट देत कार्यकर्त्यांशी साधला संवाद। नांदेडमधील काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाणांच्या कार्यालयाचं उद्घाटन, माजी मंत्री कमलकिशोर कदमांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन। वर्ध्यामध्ये मवियाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, शरद पवार गटातून अमर काळेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक, या बैठकीला अनिल देशमुख, सुरेश देशमुखांची उपस्थिती।
धाराशिव जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोग सक्रिय. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी जिल्हा आणि राज्य बॉर्डरवर तपासणी मोहीम. सचिव सुनील देवधरांच्या निवासस्थानी मुरलीधर मोहोळांनी दिली भेट. देवरांकडून मुरलीधर मोहोळांचं स्वागत. सुनील देवधर हे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी होते इच्छुक. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात पोलिसांकडून चोख बंदोबस्त. काल 36 लाखांची रक्कम पकडल्यानंतर जिल्ह्यात 20 ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू. जळगावमध्ये जलजीवन मिशन योजनेत तांत्रिक बिघाड. 20 ते 25 दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांची तारांबळ. कोल्हापुरातील कबनूर ग्रामपंचायतीकडून दिव्यांग नागरिकांचे अनेक महिन्यांपासून अनुदान बाकी. वारंवार निवेदन देऊन देखील ग्रामपंचायतीने दखल घेतली नाही. दिव्यांग बांधवांकडून ग्रामपंचायतीला बांगड्यांचं तोरण बांधून निषेध. गडचिरोलीत नक्षलविरोधी पोलीस पथकाने उद्ध्वस्त केला नक्षलवाद्यांचा कॅम्प. चातगाव दलम जंगलात गेल्या अनेक दिवसांपासून होता नक्षलवाद्यांचा वावर. गडचिरोली पोलीस आणि C60 बटालियनचे कोम्बिंग ऑपरेशन. ठाणे जिल्ह्यात हद्दीत शिळ डायघर नाकाबंदीत हत्यारांचा साठा घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक. लोखंडी कोयता, तलवारसह इतर हत्यारं पोलिसांकडून जप्त. लातूर जिल्ह्यातला निलंगा शहराचा पाणीपुरवठा खंडित. 45 लाख रुपयांची पाणीपट्टी थकल्याने पाटबंधारे विभागाकडून कारवाई. शहरातील नागरिकांनी पुढील किमान 4 दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याची परिस्थिती. मार्च अखेर वाशिम जिल्ह्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना 8,37 लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीचे उद्दिष्टपूर्तीसाठी महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांवर रखरखत्या उन्हात वसुलीसाठी फिरण्याची वेळ. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी छायाताई कुराडेंनी फुलवली फुल शेती. 20 गुंठे शेतीत फुलांच्या विक्रीतून घेतायत चांगलं उत्पन्न. यवतमाळच्या वणी परिसरातील लालपुलिया परिसरातील 10,000 टनाच्या आसपास कोळसा जळून खाक. अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी. व्याघ्र प्रकल्पात T4 वाघीण आणि तिच्या 4 बछड्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. कोल्हापुरातील पाचगाव परिसरात पावसाची हजेरी. वातावरणात गारवा. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. धाराशिव जिल्ह्यातील कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात पुन्हा अतिक्रमण. मागील महिन्यातच पोलिसांची कारवाई, मात्र पुन्हा अतिक्रमण सुरू. धाराशिव नगर परिषदेची कर वसुली मोहीम सुरू. 76 कोटी रुपयांच्या कर वसुलीसाठी 68 मालमत्ताधारकांना वसुलीची अंतिम नोटीस बजावली. लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यात साठवण तलावांवर कारवाई. 125 विद्युत पंपाचे तोडण्यात आलं कनेक्शन. पाणी आरक्षित करण्यात आले असतानाही पाणी उपसा करण्यात येत असल्याने कारवाई. 18 विद्युत मोटारही जप्त. लातूर महानगरपालिकेची शहर बस सेवा तिसऱ्या दिवशीही ठप्पच. बस सेवा देणाऱ्या एजन्सीने मनपाकडे बिल थकवल्याने शहर बस सेवा थांबली. लातूरमध्ये डॉक्टरांकडून कामगाराला मारहाण. हॉस्पिटलच्या नवीन इमारतीत लिफ्ट बसवण्यासाठी झालेल्या व्यवहारातून अमानुष मारहाण. MIDC पोलिसात गुन्हा दाखल. डॉक्टरसह इतर 6ही आरोपी फरार. आनंदाच्या शिध्यात महागडी विस्की आणि बियर देणार. चंद्रपूर लोकसभेसाठी उमेदवार असलेल्या वनिता राऊतांचं आश्वासन. जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी केळी पीक विम्यापासून वंचित. आंदोलन करून देखील न्याय मिळत नसल्याने पुढाऱ्यांना गावबंदी. मतदानावरही बहिष्कार टाकण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये कुणकेरी या गावाचा हुडोत्सव संपन्न. हुडोत्सवाला महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक भागातील हजारो भाविकांनी हजेरी लावली. संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी उत्सवात दक्षिण काशी पैठण नगरी दुमदुमली. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी पैठण शहरात लाखो भाविकांची गर्दी. जळगावच्या तांदलवाडीत भवानी माता यात्रोत्सवाचा उत्सव. यात्रेत परंपरेप्रमाणे ओढ्या 12 गाड्या. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी. कोल्हापूर तिरुपती विमानसेवा आजपासून पुन्हा पूर्ववत. आठवड्यातून 3 दिवस विमानसेवा मिळणार. स्टार एअरकडून 50 आसन क्षमतेच्या विमानाची सेवा. नांदेडकरांची प्रतीक्षा संपली. कोरोना काळापासून बंद असलेली विमानसेवा सुरू. दुरुस्तीचं काम पूर्ण. नाईट लँडिंगची व्यवस्था. उजनीचं पाणी कमी झाल्यानं हजारो वर्षांपूर्वीचं पळसनाथाचं हेमाडपंथी मंदिर पाण्यातून बाहेर. सध्या काही प्रमाणात मंदिराची पडझड. मंदिरावर अफलातून कोरीव काम.
धाराशिव जिल्ह्यातील कमी पावसामुळे भूजल पातळी खालावली। उमरगा तालुक्यात 18 मीटर इतकी पाणी पातळी घटली। शेतकऱ्यांची चिंता वाढली। इगतपुरीच्या शेणवडमध्ये घोटभर पाण्यासाठी आदिवासींची पायपीट। निधी मिळूनही 12 आदिवासी वाड्यांची जलजीवन मिशन योजनेची कामं रखडल्याने पाणी प्रश्न गंभीर। ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी। धाराशिव जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून शेततळे आणि सिंचन विहिरीसाठी निधी मंजूर। 283 कोटींचा निधी मंजूर झाल्याने दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचा पाणीसाठा आता 76.80%वर। अनेक ठिकाणी पाणी टंचाई सुरू असताना हतनूर धरणाचा जलसाठा समाधानकारक स्थितीत। साताऱ्यातल्या पाटणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अनेक ठिकाणी सकाळपासून पावसाची रिमझिम। आंबा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता। सिंधुदुर्गातील आंबोली परिसरात अवकाळी पावसाची हजेरी। आंबा आणि काजू पिकावर परिणाम होण्याची शक्यता। शिमगोत्सव सुरू असल्याने पावसातच युवकांचा ठेका। नवी मुंबईतील बाजारपेठेत लसणाची आवक वाढल्याने मोठ्या प्रमाणात दरात घसरण। घाऊक बाजारात लसणाचे दर 50 ते 140 रुपयांवर। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यात नाणे टंचाईचा प्रश्न गंभीर। नाणे टंचाईमुळे अडत्यांकडून खरेदी केलेल्या शेतमालाचं चुकारे करणं शक्य नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं। परभणी जिल्ह्यात चारा आणि पाणी टंचाईमुळे जनावरांच्या विक्रीत वाढ। खरेदी विक्री होत नसल्याने आठवडी बाजारातील आर्थिक व्यवहार ठप्प। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात दुर्मिळ ब्लॅक पॅन्थरचं दर्शन। काही दिवसांपूर्वी याच भागात पट्टेरी वाघाचंही झालं होतं दर्शन। पुण्याच्या खेडमधील आखरवाडी गावात ताटातूट झालेले बछडे पुन्हा आईच्या कुशीत विसावले। ग्रामस्थ आणि वनविभागाच्या मदतीने आई आणि मुलांची भेट। वाशिम प्रशासनाकडून महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम। विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादर करत मतदान करण्याचं आवाहन। गोंदियाच्या मुरकुटडोह येथील रेशन दुकान रद्द। गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर कारवाई। 3 वर्षात दुसऱ्यांदा कारवाई। रेशन दुकानं दंडारी येथील बचत गटाला जोडण्यात आले। नागपूर विभागातील धरणात 49% पाणीसाठा। जनतेला जलसंकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता। पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन। गुजरात राज्यातून अवैधरित्या येणारा गुटखा नंदुरबारच्या शहाद्यात जप्त। शहादा पोलिसांची ही कारवाई। 65,32,000चा गुटखा जप्त। सोलापूरच्या करमाळ्यातील शेतकरी महिलेची मुलगी झाली गटविकास अधिकारी। शिवानी दैन हिची गटविकास अधिकारी म्हणून निवड। पतीच्या निधनानंतर आईने मुलीला शिकवलं। कोल्हापूरच्या हनुमंतवाडीत IPL मॅचने घेतला एकाचा बळी। रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्याला मारहाण। मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या क्रिकेटप्रेमीचा उपचारादरम्यान मृत्यू। ऑनलाईन कर भरण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरवासियांची पसंती। पालिकेच्या तिजोरीत 513,58,00,000 ऑनलाईन कर जमा। पुणे विमानतळाचा उन्हाळी हंगाम। आजपासून दिवसाला 200 पेक्षा अधिक विमानांचं उड्डाण होणार। 5 ते 6 नव्या विमानसेवा सुरू होण्याची शक्यता। डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात होणार। गुढीपाडव्याच्या आधी आठवड्यावर जनजागृतीपर कार्यक्रम। 65 पेक्षा जास्त चित्ररथ स्वागत यात्रेत सहभागी होणार।